शेवटी 14 वर्षांचा वनवास संपलेला आहे मुंबई इंडियन्सचा। शेवटी त्यांना IPLची पहिली मॅच जिंकता आलेली आहे। चेन्नई सुपर किंग्ससाठी खूप मोठे प्रॉब्लेम आहे। डेव्हिड ब्रेव्हिस सुद्धा तिथे अवेलेबल नाही, MS धोनी नाही आहे, तर कोण जिंकल ही मॅच? शेवटी 14 वर्षांचा वनवास संपलेला आहे मुंबई इंडियन्सचा। जबरदस्त मॅच झालेली आहे। लास्ट ओपनिंग मॅच जिंकली होती मुंबई इंडियन्सनी ते 2012 मध्ये। त्याच्यानंतर आज पहिल्यांदा ओपनिंग मॅच जिंकलेली जबरदस्त मॅच झाली। मुंबई इंडियन्सनी इथं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। ज्यावेळेस KKR बॅटिंगला आली, जबरदस्त बॅटिंग, ओपनिंग पार्टनरशिप जबरदस्त झाली। फिन ॲलन, अजिंक्य रहाणे जबरदस्त बॅटिंग करत होते। पॉवर प्लेमध्ये त्यांनी जास्त ऑप्टिमाइज केलं तिथे। त्यानंतर फिन ॲलनचा विकेट घेतला, पण अजिंक्य रहाणे तिथं होता। जबरदस्त बॅटिंग केली अजिंक्य रहाणेने, 67 रन केलेले आहेत। जबरदस्त बॅटिंग, स्ट्राईक रेटने सुद्धा जबरदस्त बॅटिंग करत होता अजिंक्य रहाणे। जोपर्यंत क्रीजवर होता असं वाटत होता हा स्कोर 230-240 पर्यंत जाईल, पण ज्यावेळेस अजिंक्य रहाणे आऊट झाला त्याच्यानंतर मात्र जास्त स्कोर करता आला नाही। बॅकएंडमध्ये पॉवर हिटर दिसले नाही। तुम्ही रोमन पॉवेलला कसे बाहेर बसू शकतात? डेफिनेटली तिथं रोमन पॉवेलची जागा बनती टीममध्ये। जे काम आतापर्यंत आंद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्ससाठी करत होता ते काम तिथं रोमन पॉवेलला करावं लागणार आहे। एक पॉवर हिटरची तिथं गरज आहे। तुम्ही डेफिनेटली तिथं रोमन पॉवेलची जागा बनते टीममध्ये। थोडेसे रन इथं शॉर्ट होती कोलकाता नाईट रायडर्स पहिल्या इनिंग्समध्ये, पण काय फरक पडतोय ज्यावेळेस इथं मुंबई इंडियन्सला बॅटिंग आली। जी जबरदस्त बॅटिंग केली तिथे रोहित शर्मा, रायन रिकल्टन पॉवर प्लेमध्येच गेम वन साइडेड करून टाकलेला होता। ज्या प्रकारे रोहित शर्मा बॅटिंग करतोय, जे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलेले आणि ज्या प्रकारे लाईनमध्ये येतोय बॉलच्या, आणि जे पुल शॉट वगैरे खेळलेले, जबरदस्त बॅटिंग करताना दिसला। 38 बॉलमध्ये तिथं 78 रन केलेले, 200च्या वरच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केलेली आणि माझे वर्ड्स इथं लक्षात ठेवा, हे IPLचं सीझन रोहित शर्मासाठी आत्तापर्यंत सगळ्यात जबरदस्त IPL सीझन असणार आहे। जबरदस्त बॅटिंग करताना दिसणार आहे आणि ज्या प्रकारे तिथं रायन रिकल्टननी सुद्धा तिथं साथ दिली। 81 रन केले 43 बॉलमध्ये। जी ओपनिंग पार्टनरशिप झाली त्या ओपनिंग पार्टनरशिपने इथं पूर्ण मॅचच घेऊन गेले। एवढी जबरदस्त मॅच झाली आणि मग शेवटी राहिलेले थोडेफार रन्स इथं सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्याने तिथं करून टाकले आणि मॅच फिनिश केली। अशा प्रकारे IPLची दुसरी मॅच जबरदस्तरित्या इथं मुंबई इंडियन्सने जिंकलेली आहे। तर आज जी तिसरी मॅच होणार आहे IPLची, चेन्नई सुपर किंग्स वर्सेस राजस्थान रॉयल्स, ही मॅच गुवाहाटीमध्ये खेळली जाणार आहे राजस्थानच्या होम ग्राउंडवर। तर चेन्नई सुपर किंग्ससाठी इथं खूप मोठे प्रॉब्लेम आहेत। MS धोनी तिथं अवेलेबल नसणार आहे। डेव्हिड ब्रेव्हिससुद्धा इंजरीमुळे आऊट झालेला आहे या मॅचमधून। कमीत कमी 3 ते 4 मॅचेस तो सुद्धा मिस करू शकतो। नेथन एलिस नसणार आहे। डेथ बॉलिंग कोण करणार आहे? खूप मोठे इथं प्रश्न असणार आहे चेन्नई सुपर किंग्स पुढे। जर हेड टू हेड इथं मार्किंग केलं तर 31 मॅच खेळल्या गेल्या दोन्ही टीममध्ये। 16 मॅच चेन्नई सुपर किंग्सने जिंकल्यात, तर 15 मॅचेस राजस्थान रॉयल्सने जिंकल्यात। तर दोघांमध्ये जास्त काही फरक नाही आहे, त्यामुळे ही मॅच जबरदस्त होण्याची शक्यता आहे। जर 1-on-1 मार्किंग केली तर राजस्थान रॉयल्सचं तर डेफिनेटली जबरदस्त टीम दिसते। ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग लाईनअप आहे, यशस्वी जयस्वाल तिथं, त्याच्याबरोबर वैभव सूर्यवंशी, देन शिमरॉन हेटमायर आहे, रियान पराग आहे, तर जबरदस्त बॅटिंग लाईनअप आहे। त्यानंतर रवींद्र जडेजासोबत त्यांच्याकडे आहे, रवी बिश्नोई बॉलिंगमध्ये, जोफ्रा आर्चर आहे। तर 1-on-1 मार्किंग केली तरी तर राजस्थान रॉयल्स थोडी जरा पुढं वाटते, पण मग कोण जिंकल ही मॅच? राजस्थान रॉयल्स तिथं जबरदस्त टीम दिसते, पण तरीसुद्धा मी तर चेन्नई सुपर किंग्स बरोबर जाणार आहे। डेफिनेटली तिथं MS धोनी तिथं नाही, डेव्हिड ब्रेव्हिस नाही, किंवा कोणताही OG प्लेअर नाही का चेन्नई सुपर किंग्सचा, कोणी त्यांच्याबरोबर नाही। एक्सपिरियन्स कमी दिसतोय स्क्वॉडमध्ये, पण ही नवीन युगातली नवीन टीम आहे, जो नवीन जोश भरला या टीममध्ये। एक्सायटेड क्रिकेट खेळू शकते चेन्नई सुपर किंग्स, तर मी ह्यांना बघण्यासाठी खूप खरं तर एक्सायटेड आहे कशा प्रकारे खेळणार आहेत। तर या मॅचमध्ये माझ्यासाठी तरी चेन्नई सुपर किंग्स ही मॅच जिंकू शकते। तर व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण भेटूया आपल्या अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय मित्रांनो।